शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मुकुंद साबळे. आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मित्र, आजचा आपला विषय असणार आहे ऊस पिकाचं जे आपण खोडव्यासाठीचं नियोजन करतो आहे ते कोणत्या पद्धतीनं असलं पाहिजेत. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याकडं खोडव्याचं उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी येतं आहे. ह्याच्या पाठीमागची वेगवेगळी कारणं आहेत. ही कारणं थोडीशी शेतकऱ्यांनी समजून घेतली तर आपल्याकडं नेमकं खोडव्याचं उत्पादन का कमी येतं आहे ह्याच्या पाठीमागची कारणं आम्ही थोडीशी डिटेक्शन केली, परीक्षण केलं आणि त्यामध्ये आम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीची कारणं ह्या जमिनीमध्ये दिसायला लागली. शेतकरी लागण पिकाचं नियोजन करत असतेवेळी जो ऊस पिकासाठीचं फर्टिलायझरचं नियोजन करतो आहे त्यामध्ये बेसल डोस असेल, बाळभरणीचा डोस असेल, मोठ्या भरणीचा डोस असेल आणि तुमच्याकडे जो आपण मिरगी डोस वापरतो आहे जून जुलै महिन्याच्या दरम्यान हा शेतकरी एक शेवटचा डोस म्हणून एक मिरगी डोस म्हणून टाकतो आहे, पावसाळी डोस म्हणून टाकतो आहे आणि त्याच्यानंतर हा जवळपास त्याच्यामध्ये फर्टिलायझरचा कंटेंट कुठलाही जात नाही. ह्याच्यामध्ये पाटपाण्याच्या शेतकऱ्याचं हे अशा पद्धतीचं नियोजन असतं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पाटपाण्याचं नियोजन करणारा शेतकरी जवळपास 95% आहे आणि ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या माध्यमातून काम करणारा शेतकरी जवळपास 4 ते 5% आसपास आहे आणि हा शेतकरी जवळपास ऑगस्ट सप्टेंबर अखेरपर्यंत हा फर्टिलायझरचं नियोजन अशा ऊस पिकामध्ये अगदी व्यवस्थित करत असतो आहे आणि त्यामुळं आपल्याकडं उत्पादन कमी येण्याच्या पाठीमागची कारणं ह्या जमिनीमध्ये दडलेली आहेत. ह्याच्या पाठीमागची कारणं थोडीशी स्पष्ट करतो आहे मित्रो. आपल्याला नेमकं माती परीक्षणचे रिपोर्ट्स असतील, माती परीक्षणच्या रिपोर्ट्स अनुसार आपल्याला रासायनिक फर्टिलायझरचं नियोजन हे पाटपाण्याच्या शेतकऱ्याला करता येत नाही आणि खोडव्या पिकामध्ये आपल्याकडं जून जुलै महिन्यामध्ये जो शेवटचा मिरगी डोस दिला जातो आहे त्याच्यामध्ये आपण मिरोटा पोटॅश असेल, अमोनियम सल्फेट असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट ह्या खतांचा अंतर्भाव हा शेतकरी करत असतो आहे आणि त्याच्यानंतर जूननंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, अगदी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्ये ह्या शेतकऱ्याची लागण ही तुटत असते आणि त्यामध्ये जून महिन्यापासून हे साधारण 7 ते 8 महिने, 9 महिने जमिनीमध्ये कोणताही फर्टिलायझरचा कंटेंट जमिनीमध्ये जात नाही आणि अशा वेळेला जी खतं आपण बेसल डोसच्या फॉर्ममध्ये, तुमच्याकडं बाळभरणीच्या स्वरूपामध्ये किंवा मोठ्या भरणीच्या फॉर्ममध्ये जे आपण खतं टाकलेली असतात ती खतं ह्या 8-9 महिन्यामध्ये पूर्ण संपून गेलेली असतात आणि अगदी शेवटचं तुमचं पिकाचं हार्वेस्टिंग व्हायच्या आधी, तुटायच्या आधी आम्ही काही शॅम्पल जमिनीमधल्या टेस्ट केल्या आणि ह्या शॅम्पल टेस्ट केल्याच्यानंतर जमिनीमध्ये ह्या मातीचं परीक्षण केल्याच्यानंतर आम्हाला काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या डेफिशियन्सी आढळल्या, म्हणजे ह्याच्यामध्ये कमतरता आढळल्या आणि ह्या कमतरता आपल्याला थोड्याशा इथं स्पष्ट करतो आहे. जमिनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात. ही ऑर्गॅनिक ॲसिड्स ह्या मातीचं परीक्षण केल्याच्यानंतर अतिशय कमी मात्रेमध्ये दिसतात. जमिनीमध्ये जो आपण सेंद्रिय कर्बाच्या स्वरूपामध्ये जीही आपण खतं टाकलेली असतात, मग त्याच्यामध्ये पाचट व्यवस्थापन असेल, शेणखत असेल, कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल, खाद्यपेंडीयुक्त मटेरियल असेल, हे आपण वेळच्या वेळी टाकलेलं असतं आहे. पण त्याचं जे काय जमिनीमध्ये ऑर्गॅनिक ॲसिडच्या स्वरूपामध्ये कन्व्हर्शन होतं आहे ते अशा वेळेला तुमचं पीक तुटायच्या आधी एक 8 दिवस ह्या मातीचे सॅम्पल टेस्ट केल्याच्यानंतर ही ऑर्गॅनिक ॲसिड्स जमिनीमध्ये अतिशय कमी मात्रेमध्ये दिसतात. त्याचबरोबर ह्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या जे काय बुरशी असतात, अनावश्यक बुरशी ज्या असतात, ह्या खोडव्याच्या भोवत्यानी तुमच्या किंवा त्या बुंध्याच्या भोवत्यानी जमिनीलगत ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या असतात. कारण जमिनीमधल्या रिॲक्शन शेतकऱ्यांना बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात माहिती नसतात. जमिनीमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला झिंक फॉस्फेट, फेरस फॉस्फेट, कॉपर फॉस्फेट, मॅंगनीज फॉस्फेट, कॅल्शियम फॉस्फेट हे अनावश्यक घटक जमिनीमध्ये तयार झाल्यामुळं जमिनीची विषारी पातळी निर्माण होत जाते. त्या मातीमध्ये विषारी कंटेंट तयार झालेले असतात आणि ह्या रासायनिक अभिक्रिया ह्याला आपण ऑक्सिडेशन, रिडक्शन अशा पद्धतीच्या रिॲक्शन म्हणतो आहे. ह्या रिॲक्शन प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेल्या असतात आणि हे खत फिक्स स्वरूपामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात राहतं आहे आणि हे खत अशा स्वरूपामध्ये राहिल्यामुळं जमिनीमध्ये ह्या अनावश्यक बुरशींचा वाढण्याचा जो काय जी काय स्टेज असते
ती मोठ्या प्रमाणात विकसित व्हायला चालू होते. म्हणजे ज्यावेळी आपल्या रासायनिक खतांचं फिक्सेशन आपल्या जमिनीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायला चालू होतं आहे, अशा वेळेला ह्या अनावश्यक बुरशी आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात विकसित व्हायला चालू होतात. आणि ह्याचा परिणाम आपल्याला काय होतो आहे की जे आपलं खोडवं उगवून येणारं असतं आहे, जमिनीमधून जे कोंब येणारे असतात त्याला नवीन रूट झोन एरिया तयार होतो आहे. आणि ह्या रूट झोन एरियावरती ही बुरशी, अनावश्यक जी बुरशी असते ती त्याच्यावरती अटॅक करते किंवा हल्ला करते आणि त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन जे असतं त्याच्यामध्ये बाधा येत असते. हे ह्या जमिनीमधलं एक परीक्षण आहे. हे परीक्षण शेतकऱ्यांनी थोडंसं समजून घेतलं आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्याला योग्य पद्धतीने जर करायचं असेल, वेगवेगळ्या सिस्टीमच्या माध्यमातून, वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनच्या माध्यमातून आपल्याला ह्या खोडव्या पिकाचं नियोजन अतिशय छान पद्धतीनं करता येऊ शकतं आहे. आणि आपल्याला अत्युच्च क्वालिटी, जसं आपलं लागणीचं पीक तुम्ही आडसाली हंगामामध्ये जर लागण करत असाल, हे पीक तुम्हाला 80 टनापासून अगदी 110-120 टनापर्यंत भेटत असतं आहे. जो शेतकरी पूर्व हंगामीचं नियोजन करतो आहे किंवा हंगामीचं नियोजन करतो आहे, तो शेतकरी अगदी 60 टनापासून 80-90 टनापर्यंत उत्पादन घेत असतो आहे. पण लागण पीक घेतल्याच्यानंतर खोडवा पिकामध्ये जे उत्पादन येतं आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये तफावत प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसते. आणि ही तफावत आपल्याला जर कमी करायची असेल, आपल्याला जवळपास लागणीच्या उत्पादनापर्यंत जर घ्यायचं असेल, तर ह्या जमिनीचा अभ्यास थोडासा करावा लागेल. ह्या जमिनीमधले ऑर्गॅनिक ॲसिड्स जे असतात त्याचा थोडासा अभ्यास करावा लागेल. हे ऑर्गॅनिक ॲसिड्स माझ्या जमिनीमधलं कमी का झालं, हे ऑर्गॅनिक ॲसिड्स आपल्याला वाढवायचं असेल तर एक सप्लिमेंटरी डोस असेल किंवा एक बूस्टर डोस असेल, हा जमिनीमध्ये द्यावा लागतो आहे. तो कधी द्यायचा, तो वापरायचा कसा, आणि ह्या खोडव्याचं उत्पादन आपल्याला योग्य पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने जर घ्यायचं असेल, मी ही सर्वसाधारण एक 8 ते 10 व्हिडिओंची मालिका तयार करतो आहे. खोडवा पिकाचं जे व्यवस्थापन असतं ते चांगल्या पद्धतीने किंवा योग्य पद्धतीने जर आपल्याला घ्यायचं असेल, किंवा लागण पीक जितकंही आपलं येतं आहे, मी 100% सांगतो आहे शेतकरी मित्र, जितकं आपण लागणीचं उत्पादन घेताय तिथंपर्यंत हे खोडव्याचं उत्पादनसुद्धा घेता येऊ शकतं आहे. अशा पद्धतीचं हे थोडंसं तंत्रज्ञान आहे. आणि हे तंत्रज्ञान थोडंसं आपण समजून घेतलं तर शेतकरी मित्र, आपल्याला खोडव्याचं उत्पादनसुद्धा लागणीच्या उत्पादनाच्या जवळपास 100% जाऊ शकतं आहे, किंबहुना ते त्याच्यापेक्षा जास्त घेता येऊ शकतं आहे. मग ह्याच्या पाठीमागची कन्सेप्ट काय आहे, त्याच्यातले माती परीक्षणचे रिपोर्ट्स काय सांगतात, आणि रिपोर्ट्सच्या अनुसार आपल्याला जमिनीमध्ये फुटिगेशनच्या तंत्राने, पाणी पद्धतीच्या जी काय तंत्र आहेत आपली, ठिबक असेल, पाटपाणी असेल, ह्या माध्यमातून जे आपण फुटिगेशन करतो आहे त्या माध्यमातून काही ऑर्गॅनिक ॲसिड्स आपल्याला ह्याच्यामध्ये देता येतात. ह्याच्या पुढं जाऊन आपल्याला हे तंत्रज्ञान काय सांगतं आहे की लागण पीक आपल्याला घेत असतेवेळी, लागण पिकाचं नियोजन करत असतेवेळी आपण कांडी लागण असेल किंवा रोप लागण असेल ह्याचं नियोजन करतो आहे. पण खोडव्या पिकामध्ये आपल्या जमिनीमध्ये जेही वॉटरशूट असतील किंवा जे येणारे कोंब असतील, ह्याच्यावरती शेतकरी कधीच अभ्यास करताना दिसत नाही. ह्याच्या पाठीमागची कारणं आपण जर बघितली तर हे जे काय तंत्रज्ञान आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कधीच गेलं नाही. आणि हे तंत्रज्ञान शेतकरी मित्र आपल्यापर्यंत पोहोच करण्याचं आणि हे तंत्रज्ञान आपल्या प्लॉटमध्ये राबवण्याची एक विनंती करतो आहे की हे तंत्रज्ञान जर आपण राबवलं, आपण जर तंत्रशुद्ध पद्धतीने त्यामध्ये उतरलात, तर खोडव्याचं उत्पादनसुद्धा आपल्याला लागणीच्या उत्पादनाच्या बरोबर हे 100% घेता येऊ शकतं आहे. इतकी मला 100% गॅरंटी आहे. फक्त मी ज्या गोष्टी सांगतो आहे, मी जे तंत्रज्ञान वापरायला सांगतो आहे, त्या तंत्रज्ञानाचा आपण लागण पिकामध्ये, खोडव्या पिकामध्ये जर वापर केला तर 100% सांगतो आहे तुमचं उत्पादन, खोडव्याचं जे उत्पादन आहे ते लागणीच्या उत्पादनाच्या जवळपास 100% जाऊ शकतं आहे. त्याच्यामधली तफावत जी आहे ते आपल्याला अतिशय कमी करता येऊ शकते. एखाद्या शेतकऱ्याचं लागण पिकामध्ये 70-80 टन उत्पादन घेतलेलं असेल तर तो शेतकरी अगदी खोडव्या पिकामध्ये 50 टनापर्यंत येताना दिसतो आहे. आणि हेच उत्पादन अगदी 75 टनाच्या पुढं 100% घेऊन जाता येऊ शकतं आहे. अशा पद्धतीचं हे थोडंसं तंत्रज्ञान आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान थोडंसं समजून घ्यायचं असेल. इथून पुढची खोडव्या पिकाची जी मालिका आहे, खोडव्या पिकाचं जे तंत्रज्ञान आहे, खोडव्या पिकाचे जे एपिसोड आहेत ते 100% तुम्ही बघत चला. आणि हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा आपल्याला अंतर्भाव करायचा आहे, ते जर तंत्रज्ञान आपण आपल्या प्लॉटमध्ये जर राबवायचं असेल
तर दुसऱ्या वर्षाचं खोडवं, तिसऱ्या वर्षाचं, चौथ्या वर्षाचं आणि 5व्या वर्षाचं सलग तुम्हाला एकसारखं उत्पादन देणारं तंत्रज्ञान हे आपण विकसित केलेलं आहे. आणि हे तंत्रज्ञान तुम्ही जर तुमच्या प्लॉटमध्ये जर योग्य पद्धतीनं राबवत गेला तर तुम्हाला सलग 3, 4, 5 वर्ष हे खोडव्याचं पीक घेता येऊ शकतं आहे. अशा पद्धतीचं हे थोडंसं तंत्रज्ञान आहे. शेतकरी मित्र, अशाच पद्धतीच्या टेक्निकल व्हिडिओ आपल्याला जर पाहिजे असतील, आपलं MS गुरु शुगरकेन फार्मिंग यूट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब पण करायला विसरू नका. आणि ही खोडवा पिकाची जी काय ऊस पिकाच्या खोडव्या पिकाची जी मालिका आहे ती मिस करायला अजिबात विसरू नका मित्र. धन्यवाद.